सगळ्यांना नमस्कार। या ठिकाणी आपल्या सगळ्या प्रशिक्षणार्थींचं वन विकास प्रशासन व व्यवस्थापन प्रबोधिनीच्या वतीने तुमचं स्वागत आहे। या ठिकाणी आपला आजचा जो विषय आहे तो विषय महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा आहे। हा जो कायदा आला, हा कायदा कशासाठी आला तर मुख्यतः हा कायदा आता अध्यादेश तो राहिलेला नाही आहे, आता तो कायदा झालेला आहे। आणि कायदा आपण पाहिलं की महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 म्हणून त्या कायद्यामध्ये आता तो रूपांतरित झालेला आहे। या कायद्याचा मुख्य उद्देश जो आहे की पात्र व्यक्तींना कार्यक्षमतेने पारदर्शकतेपणे वेळेमध्ये विहित मुदतीमध्ये लोकसेवा देणे हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे। आणि या अभिकरणामध्ये आणि शासकीय विभागामध्ये इतर सार्वजनिक प्राधिकरणामध्ये पारदर्शकता व उत्तरदायित्व याची जाणीव करून देणे हे या कायद्याचा प्रमुख उद्देश आहे। आपण बघू की आपलं ही जे कायद्याची व्यवस्था केलेली आहे त्याच्यासाठी एक आयोग आपण तयार केलेला आहे। त्याचं नाव दिलेलं आहे आपण महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम जो 15 आहे, त्याच्यामध्ये आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना केलेली आहे। या महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगामध्ये अनेक व्यक्ती मिळून अनेक आयोगाचे आयुक्त मिळून हा आयोग तयार झालेला आहे। त्याची रचना या ठिकाणी जर पाहिली आपण तर जे सार्वजनिक प्राधिकरण आहे त्या सार्वजनिक प्राधिकरणांना हा कायदा लागू आहे। त्या दृष्टीनं या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचं एक चित्र या ठिकाणी तुम्हाला जे दाखवलेलं आहे की कशा पद्धतीने आपली व्यवहारिक रचना केलेली आहे, त्या दृष्टीनं आपल्याला या ठिकाणी बघता येईल। आपण या कायद्याचं प्रत्येक नियमावर किंवा प्रत्येक त्याच्या कलमावर आपण थोडा चर्चा करणार आहोत। तर हा कायदा कशासाठी आला मी तुम्हाला सांगितलं की कुठल्याही पात्र लाभार्थीला विहित मुदतीमध्ये ज्या काही अधिसूचित केलेल्या सेवा आहे त्या सेवा त्यांना देणे कार्यालयामार्फत सार्वजनिक प्राधिकरणामार्फत। आणि म्हणून याचं जर पहिलं कलम जे आहे त्यावर आपण चर्चा करू की या पहिल्या कलमामध्ये या कायद्याचं नाव सांगितलेलं आहे। या कायद्याचं नाव आहे महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम 2015। याचं कार्यक्षेत्र जे आहे हा कायदा महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे। हा कायदा केव्हा लागू झाला तर 28 एप्रिल 2015ला हा कायदा प्रत्यक्ष लागू झाला। या कायद्यामधील आदेश, GR, अधिसूचना, अन्य जे आहे अन्य गोष्टी त्या ज्या सार्वजनिक प्राधिकरणाला जे सार्वजनिक प्राधिकरण पात्र लाभार्थींना सेवा देतात त्या सगळ्यांना हा जो नियम आहे तो लागू आहे। कलम 2 मध्ये साधारणतः सगळ्या व्याख्या दिलेल्या आहे। व्याख्येमध्ये म्हणजे या कायद्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला करावं लागते ज्याच्याशी संबंधित आहे त्या संबंधामध्ये त्याचं त्या ठिकाणी या व्याख्येमध्ये सविस्तर विवेचन केलेलं आहे। पहिली गोष्ट आयोग म्हणजे काय किंवा राज्य लोकसेवा हक्क आयुक्त म्हणजे कोण किंवा विविध कालावधी जो म्हणतो आपण तो म्हणजे काय किंवा या ठिकाणी प्रथम अपिली अधिकारी म्हणजे कोण, द्वितीय अपिली अधिकारी म्हणजे कोण, त्याचा दंडाची शिक्षा म्हणजे काय, शास्ती म्हणजे काय किंवा या ठिकाणी तुम्हाला पदनिर्देशन अधिकारी म्हणजे कोण या संबंधामध्ये अनेक व्याख्या त्या ठिकाणी आपल्याला केलेल्या आहे। त्यावर आपण विवेचन पुढे करूच। आपण तिसरं जे कलम आहे या कायद्यामधलं तिसरं कलम जे आहे ते म्हणजे की आपण ज्या सेवा देणार आहोत त्या सेवा सार्वजनिक प्राधिकरणाकडून आपल्याला अधिसूचित कराव्या लागतात। म्हणून कलम 3 प्रमाणे ज्या सेवा आहे ज्या सेवा देणार आहोत आपण त्या सेवा अधिसूचित करायचं आहे आपल्याला। कलम 3 प्रमाणेच आपल्याला पदनिर्देशन अधिकारी, प्रथम अपिली अधिकारी
द्वितीय अपिलीय अधिकारी यांची नावेसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी अधिसूचित करायची आहे. त्याशिवाय आपल्याला त्याचा कालावधी, सेवेचा कालावधी किती कालावधीमध्ये ही सेवा आपल्याला द्यायची आहे हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला कलम 3 मध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला अधिसूचित करायच्या आहे. सार्वजनिक प्राधिकरण या सगळ्या गोष्टी अधिसूचित करतील. हे कलम 3 आहे. कलम 4 मध्ये जो लोकसेवेचा हक्क ज्या व्यक्तीला प्राप्त झालेला आहे, म्हणजे लोकसेवा प्राप्त करण्याचा हक्क या कलम 3च्या अनुषंगाने या व्यक्तीला, पात्र व्यक्तीला मिळालेला आहे. जो कोणी प्राप्त व्यक्ती असेल तो कायदेशीररित्या, आर्थिक बाबीला धरून, तांत्रिक गोष्टीला धरून सेवा प्राप्त करू शकेल आणि तो हक्क त्याला या पद्धतीनं कलम 3(1) प्रमाणे मिळालेला, कलम 4(1) प्रमाणे मिळालेला आहे. आपण याच्यामध्ये अगोदर थोडं सुटलेलं आहे आपलं की 3(2) जे कलम आहे, ज्या काही सेवा निर्धारित केलेल्या आहे, अधिसूचित केलेल्या आहे, पदनिर्देशन अधिकाऱ्याचे नावं, प्रथम अपिलीय अधिकाऱ्याचे नावं, त्याचा कालावधी किंवा एखादी या संबंधात अर्जाचा एखादा नमुना असेल किंवा कुठलं शुल्क आपण जाहीर केलं असेल तर या सगळ्या गोष्टी कलम 3(2) प्रमाणे आपल्याला आपल्या नोटीस बोर्डवर डिस्प्ले करायचे आहे किंवा आपल्या संकेतस्थळावर हे टाकायचं आहे आपल्याला. तर हे आपलं महत्त्वाचं काम आहे सार्वजनिक प्राधिकरणाचं. या सगळ्या गोष्टी सार्वजनिक प्राधिकरणाने केल्या पाहिजे. तुम्हाला 4 कलम 4(1) प्रमाणे त्याचा हक्क दिलेला आहे, लाभार्थीचा, पात्र व्यक्तीचा हक्क दिलेला आहे, त्याला त्या पद्धतीने सेवा घेता येईल. 4(2) जे कलम आहे आपलं, या 4(2) कलमाप्रमाणे आपल्याला जे पदनिर्देशन अधिकारी आहे ते पदनिर्देशन अधिकारी पात्र लाभार्थीला सेवा देतील. सेवा देताना ते कायदेशीररित्या, आर्थिक बाबीला धरून, तांत्रिक बाबीला धरून कार्यक्षमतेने आणि पारदर्शकतेने सेवा देतील. हे 4(2) मध्ये नमूद केलेलं आहे. या कायद्याचा कलम 5चा जर विचार केला आपण, कलम 5 मध्ये हे जे पात्र लाभार्थी आहे, हे पात्र लाभार्थी अर्ज करू शकतात. अर्ज जर विहित नमुना दिला असेल तर विहित नमुन्यामध्ये त्यांना अर्ज करावा लागेल. जर शुल्क असेल तर ते शुल्क भरावे लागेल आणि या पद्धतीनं अर्ज ते पदनिर्देशन अधिकाऱ्याकडे त्या कार्यालयामध्ये किंवा सार्वजनिक प्राधिकरणामध्ये त्या सार्वजनिक प्राधिकरणामध्ये, संबंधित प्राधिकरणामध्ये ते अर्ज देतील. अर्ज दिल्यानंतर पदनिर्देशन अधिकारी त्यांना पोचपावती देईल आणि पोचपावतीवर किंवा एका स्वतंत्र इलेक्ट्रॉनिक पत्राद्वारे त्यांना बाकी सविस्तर माहिती कळवेल की पोच केव्हा मिळाली, त्याच्यावर विशिष्ट अर्ज क्रमांक टाकला जाईल आणि हा अर्ज कोणत्या तारखेपर्यंत निकाली काढण्यात येईल याची सुद्धा सविस्तर सूचना त्या लाभार्थ्याला दिली जाईल, त्या पात्र व्यक्तीला दिली जाईल. हा जेव्हा अर्ज त्यांना मिळतो, पोचपावती आपण त्यांना देतो, ज्या दिवशी तो अर्ज पदनिर्देशन अधिकाऱ्याला मिळतो किंवा कार्यालयाला मिळतो त्या दिवसापासून त्याचा कालावधी, नियत कालावधी सुरू होतो. त्या दिवसापासून आपल्याला कालावधी पकडावा लागेल. तर नियम हे 5(1) प्रमाणे या गोष्टी आपल्याला करायच्या आहे. 5(2) प्रमाणे पदनिर्देशन अधिकाऱ्याकडे तो अर्ज आल्यानंतर पदनिर्देशन अधिकारी ती सेवा मंजूर करेल किंवा तो अर्ज तो नाकारेल आणि नाकारताना त्यांना सविस्तर कारणे द्यावी लागतील. नुसते कारणे देऊन चालणार नाही. तर तुम्ही दिलेल्या पत्रामुळे जर त्यांचं समाधान होण्यासारखं नसेल तर आपल्याला त्या ठिकाणी त्या पत्रामध्ये त्याला या पत्राविरोधात, या पत्राच्या अनुषंगाने तुम्हाला अपील जर करायचं असेल, तुमचं समाधान होत नसेल तर तुम्ही प्रथम अपिलीय अधिकाऱ्याकडे अपील करू शकतात. त्या अपिलाचा कालावधी आणि ज्या ऑफिसला ते अधिकारी आहे, अपिलीय अधिकारी,
त्या कार्यालयाचा संपूर्ण पत्ता सुद्धा त्या पत्राद्वारे त्यांना कळविला पाहिजे. अशा प्रकारची सूचना त्यांना दिली पाहिजे. कलम 5(2) झालं हे. कलम 6 मध्ये जो आपण विशिष्ट अर्ज क्रमांक टाकून दिलेला आहे, त्या विशिष्ट अर्जाच्या अनुषंगाने ज्या प्राधिकरणामध्ये कार्यालयामध्ये ऑनलाईन पद्धती सुरू आहे, त्या ऑनलाईन पद्धतीच्या द्वारे ते आपल्या अर्जाची स्थिती पाहू शकतील. आपला अर्ज कोणत्या स्थितीमध्ये आहे हे त्याला त्याला कळू शकेल. म्हणजे ऑनलाईन अर्जाची स्थिती त्याला कळू शकेल. हे आपण कलम 6(1) प्रमाणे करू शकतो. 6(1) हे कलम त्याच्यासाठी आहे. 6(2) कलमाप्रमाणे ज्या ठिकाणी ऑनलाईन स्थिती आहे किंवा ऑनलाईन पद्धती सुरू आहे ज्या कार्यालयामध्ये, त्या ऑनलाईन पद्धतीला अद्ययावत कसं करता येईल, आपल्याला ऑनलाईन पद्धतीमध्ये सगळे अर्ज अद्ययावत कसे राहील या दृष्टीनं त्या ठिकाणची स्थिती अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी सुद्धा कार्यालयाने आपली पार पाडली पाहिजे. त्याच्यानंतर कलम जे 7 आहे, या कलम 7 प्रमाणे शासनांची सुद्धा जबाबदारी आहे की ज्या ठिकाणी अशी पद्धत सुरू आहे किंवा ज्या ठिकाणी पद्धत सुरू नाही, अशा सगळ्या ठिकाणी एक आपली ऑनलाईन पद्धत कशी सुरू राहील ती सुरू ठेवण्यासाठी किंवा सुरू करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल. अशा पद्धतीने कलम 7 आहे. त्याच्यानंतर कलम 8. कलम 8 या कलमाच्या अनुषंगाने आपल्याला 8(1) प्रमाणे पदनिर्देशन अधिकाऱ्याकडे जे अर्ज येतात, त्या अर्जावर जर विहित मुदतीत सेवा दिली गेली नाही किंवा सकारण काही कळवले नाही, तर अशा वेळेस तो जो पात्र लाभार्थी आहे तो अशा अर्जाविरुद्ध तो अपीलमध्ये जाऊ शकतो. म्हणून अपीलमध्ये जाण्यासाठी कलम 8(1) प्रमाणे प्रथम अपीलीय अधिकाऱ्याची नेमणूक केलेली आहे. 8(2) प्रमाणे समजा प्रथम अपीलीय अधिकाऱ्यानं दिलेला निर्णय विहित मुदतीत दिला नाही किंवा सकारण त्याला काही कळवलं नाही, अशा वेळेस तो पात्र लाभार्थी सेकंड अपीलमध्ये जाऊ शकतो. प्रथम अपीलच्या विरोधामध्ये तो द्वितीय अपीलीय अधिकाऱ्याकडे अपील करेल आणि प्रथम अपील हे जे आहे त्याच्या प्रथम अपीलीय अधिकाऱ्यासाठी आपण प्रथम अपीलीय अधिकारी हा 8(1) प्रमाणे नेमला आणि द्वितीय अपीलीय अधिकारी आहे, द्वितीय अपील करण्यासाठी 8(2) प्रमाणे द्वितीय अपीलीय अधिकाऱ्याची नेमणूक केल्या जाते. तर या कायद्याचं आता आपल्या लक्षात आलं की अर्ज हा पदनिर्देशन अधिकाऱ्याकडे द्यायचा आहे. पदनिर्देशन अधिकाऱ्यांनी विहित मुदतीत जर निर्णय दिला नाही तर त्याच्यासाठी त्यांना प्रथम अपीलीय अधिकाऱ्याची नेमणूक केलेली आहे. प्रथम अपीलीय अधिकाऱ्याने सुद्धा वेळेत त्यांना सेवा दिली नाही तर ते द्वितीय अपीलीय अधिकाऱ्याकडे जातील. म्हणून या ठिकाणी तुमचे 8(1) आणि 8(2) प्रमाणे प्रथम अपीलीय अधिकारी आणि द्वितीय अपीलीय अधिकाऱ्याची सुद्धा नेमणूक सार्वजनिक प्राधिकरणाने केलेली आहेच. कारण पदनिर्देशन अधिकारी, प्रथम अपीलीय अधिकारी आणि द्वितीय अपीलीय अधिकारी यांच्या मार्फत आपल्याला अपीलवर कारवाई करायची आहे. पदनिर्देशन अधिकाऱ्याला अर्ज स्वीकारायचा आहे. तर आता याच्या पुढे जे कलम आहे ते कलम आहे 9 कलम हे अपीलचं आहे. अपीलच्या कलमामध्ये आपण पदनिर्देशन अधिकाऱ्यांकडे आपण अर्ज करतो. पदनिर्देशन अधिकारी त्या अर्जावर कारवाई करतो. त्यांनी जे काही आपले अधिसूचित सेवा केलेल्या आहे आणि त्याचा कालावधी जो ठरवलेला आहे त्या कालावधीमध्ये त्या अर्जावर त्यांना कारवाई करावी लागते. त्या मुदतीमध्ये पदनिर्देशन अधिकाऱ्याला सेवा द्यावी लागते. समजा पदनिर्देशन अधिकाऱ्यानं 30 दिवसामध्ये सेवा दिली नाही किंवा विहित मुदतीत सेवा दिली नाही तर त्याला अपीलमध्ये जाता येते. तर प्रथम अपील हे त्यांनी 30 दिवसामध्ये आदेश मिळाल्यानंतर किंवा अर्ज नाकारल्यानंतर, विहित मुदती संपल्यानंतर
जो काही पात्र लाभार्थी आहे तो प्रथम अपीलीय अधिकाऱ्याकडे अपील करू शकतो. प्रथम हे तुम्ही 9(1) प्रमाणे तो प्रथम अपीलीय अधिकाऱ्याकडे 30 दिवसाच्या आतमध्ये अपील करू शकतो. विशिष्ट परिस्थितीमध्ये समजा अपील ते काही कारणामुळे करू शकत नसेल आणि प्रथम अपीलीय अधिकाऱ्याला जर वाटत असेल की ही अपील स्वीकारली पाहिजे, तर प्रथम अपीलीय अधिकारी ती अपील 90 दिवसापर्यंत सुद्धा स्वीकारू शकेल. तर हे पदनिर्देशन अधिकाऱ्याच्या विरोधात प्रथम अपीलीय अधिकाऱ्याकडे जेव्हा अपीलमध्ये जातो तेव्हा हे 9(1) प्रमाणे ही कारवाई अशा पद्धतीने करता येते. 9(2) मध्ये प्रथम अपीलीय अधिकाऱ्याकडे आलेली अपील स्वीकारल्यानंतर त्यावर प्रथम अपीलीय अधिकाऱ्याला जो निर्णय द्यायचा आहे तो 30 दिवसामध्ये द्यायचा आहे, किंवा प्रथम अपीलीय अधिकाऱ्याकडून जर निर्णय 30 दिवसातच तुम्हाला प्रथम अपीलीय अधिकाऱ्याला 9(2) प्रमाणे त्याच्यावर निर्णय द्यायचा आहे. प्रथम अपीलीय अधिकाऱ्याच्या विरोधात आपल्याला द्वितीय अपीलीय अधिकाऱ्याकडे जेव्हा जायचं असेल तर आपल्याला 30 दिवसात अपील करता येईल, किंवा जर तुम्हाला अपीलच्या संबंधामध्ये अपील ज्यावेळेस तुम्ही पहिली अपील केली होती त्या तारखेनंतर तुम्हाला 45 दिवसामध्ये अपील करता येते, किंवा विशिष्ट परिस्थितीत तुम्हाला 90 दिवसापर्यंत सुद्धा अपील तुम्ही करू शकता. म्हणजे द्वितीय अपील हे 30 दिवस, 45 दिवस किंवा विशिष्ट परिस्थितीत 90 दिवसापर्यंत सुद्धा अपील करू शकतात. तर द्वितीय अपील जे आहे, द्वितीय अपीलचा निर्णय कलम 4 प्रमाणे 9(4) प्रमाणे हा द्वितीय अपीलचा निर्णय 45 दिवसात दिला पाहिजे. त्याच्यानंतर प्रथम अपील झालं, द्वितीय अपील झालं. आता 9(5) जे कलम आहे या 9(5) कलमाप्रमाणे हे जे अपीलीय अधिकाऱ्याला अधिकार दिलेले आहे हे कौशी ज्युडिशियल आहे, अर्धन्यायिक अधिकार दिलेले आहे. याला तुम्हाला सिव्हिल कोर्टाचे जे सिव्हिल प्रोसिजर कोड 1908 आहे त्या सिव्हिल कोर्टाच्या चौकशीप्रमाणे या प्रथम अपीलीय अधिकारी आणि द्वितीय अपीलीय अधिकारी यांना निर्णय द्यायचे आहे. त्या पद्धतीचेच आदेश त्यांनी दिले पाहिजे, त्याच पद्धतीचेच आदेश काढले पाहिजे. अशा पद्धतीनं 1908चं त्याला आधार दिलेला आहे. त्याच्यामुळे चौकशी करताना आपल्याला नॅचरल लॉ ऑफ जस्टिस, त्याला आपण नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाचं पालन करणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून प्रथम अपीलीय अधिकारी आणि द्वितीय अपीलीय अधिकारी यांनी निर्णय देताना नॅचरल लॉ ऑफ जस्टिसचा निश्चित संधी दिली पाहिजे त्या लाभार्थीला, किंवा प्रथम अपीलीय अधिकारी किंवा पदनिर्देशन अधिकाऱ्याला सुद्धा आपल्याला संधी दिली पाहिजे. कलम 10 हे अतिशय महत्त्वाचं कलम आहे. जसं 9 महत्त्वाचं आहे, अपीलचं कलम आहे, तसंच कलम 10 सुद्धा फार महत्त्वाचं आहे. या कलम 10 मध्ये शास्ती दिलेली आहे. 10(1) प्रमाणे पदनिर्देशन अधिकाऱ्यानं जर विहित मुदतीमध्ये सेवा दिली नाही किंवा कारण त्याला कळविलं नाही तर पदनिर्देशन अधिकाऱ्यावर शास्ती लावल्या जाते. आणि ही शास्ती कोण लावते? प्रथम अपीलीय अधिकारी त्याच्यावर शास्ती लावू शकतो, आणि ती या शास्तीची रक्कम साधारणतः 500 रुपये ते 5000 पर्यंतचा शास्ती त्यांच्यावर लावल्या जाते. जर तुमच्या प्रथम अपीलीय अधिकाऱ्यांनी, म्हणजे हे 10(1) प्रमाणे आहे, पदनिर्देशन अधिकाऱ्यावर जो दंड होतो तो 10(1) प्रमाणे प्रथम अपीलीय अधिकारी करू शकतो. तुम्हाला माहीत आहे की माहिती अधिकार कायद्यामध्ये प्रथम अपीलीय अधिकाऱ्याला दंडाचे अधिकार नाहीत, परंतु या महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमामध्ये मात्र प्रथम अपीलीय अधिकाऱ्याला दंडाचे अधिकार आहे. हे फार म्हणजे याचा हा फरक थोडा लक्षात घ्या तुम्ही.
10(2) प्रमाणे जर आपण विचार केला, कलम 10(2) प्रमाणे जर प्रथम अपीलीय अधिकाऱ्यांनी निर्णय देताना दिरंगाई केली किंवा कसूर केला, वारंवार कसूर करत असेल आणि तशी सूचना जर लोकसेवा हक्क आयुक्ताकडून किंवा आयोगाकडून आली किंवा त्याचं मत तसं असेल, तर लोकसेवा हक्क आयोगाच्या सूचनेवरून किंवा त्याच्या केलेल्या अपीलवरून प्रथम अपीलीय अधिकाऱ्यावर सुद्धा दंडाची कारवाई केल्या जाते. जर प्रथम अपीलीय अधिकारी आपल्या सेवेमध्ये टाळाटाळ करत असेल किंवा कामात कुचराई करत असेल किंवा त्याला काय म्हणतो आपण, वेळेत काम करत नसेल, वेळेत सेवा देत नसेल, तर अशा वेळेस जो आयुक्त आहे, मुख्य माहिती आयुक्त किंवा राज्य लोकसेवा हक्क आयुक्त हे तुमच्यावर प्रथम अपीलीय अधिकाऱ्यावर सुद्धा दंड करू शकतात आणि या दंडाची रक्कम या कलम 10(2) प्रमाणे 500 ते 5,000 रुपयापर्यंतचीच आहे. तर ही गोष्ट सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे आणि 10(2) प्रमाणे त्यांच्यावर शिस्तभंग विषयक कारवाई सुद्धा त्यांच्यावर होऊ शकते. याची सुद्धा आपल्याला माहिती जाणून घेतली पाहिजे आपण. त्याच्यानंतर कलम 11 आहे. कलम 11 मध्ये साधारणतः जो दंड आपण किंवा शास्ती लावलेली आहे, त्या दंडाची किंवा शास्तीची वसुली आपल्याला त्याच्या पगारातून त्यांच्याकडून करण्यासाठी आपल्याला त्याला एक कारणे दाखवा नोटीस किंवा वसुलीचा नोटीस द्यावी लागेल आणि तो वसुलीचा नोटीस 30 दिवसाच्या आतमध्ये आपण त्यांना दिला पाहिजे. 30 दिवसाच्या आतमध्ये नोटीस देऊन त्यांनी जर ती रक्कम 30 दिवसात भरली नाही, तर आपल्याला त्याच्या पगारातून सुद्धा रक्कम वसूल करता येते. हे कलम 11 मध्ये स्पष्ट केलेले आहे. कलम 12 हे एक शिस्तभंग विषयक कारवाईच्या संबंधामध्ये आहे. जर द्वितीय अपीलीय अधिकाऱ्याकडून किंवा त्याचं मत झालं असेल की पदनिर्देशन अधिकारी हा आपल्या कामात कसुराई करत आहे, कसूरदार ठरत आहे, वारंवारचा कसूरदार ठरत आहे, असं त्याचं जर मत झालं आणि त्याने सक्षम प्राधिकाराला तसं कळवलं, तर सक्षम प्राधिकारी अशा व्यक्तीला पदनिर्देशन अधिकाऱ्याला एक कारणे दाखवा नोटीस देईल. कारणे दाखवा नोटीसमध्ये त्यांनी आपलं उत्तर द्यायचं आहे. त्यांनी आपलं उत्तर हे 15 दिवसाच्या आतमध्ये संबंधिताला दिलं पाहिजे. 15 दिवसाच्या आत जर त्याचं समाधानकारक उत्तर मिळालं नाही, तर त्याच्यावर शिस्तभंगविषयक कारवाई सुरू करता येते. हे जे 12 नंबरचं कलम आहे, हे महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979चा जो आहे, त्याला हे पूरक कलम आहे. तर या पूरक कलमाप्रमाणे आपल्याला कारवाई करता येते. त्याच्यानंतर कलम जे 13 आहे, कलम 13 मध्ये साधारणतः आयोगाच्या संबंधाने हे 13, 14, 15 आणि 16 जे कलम आहेत, हे चारही कलम हे आयोगाच्या संबंधामध्ये आहे. कलम 15 कलम जे 13 आहे, कलम 13 प्रमाणे आयोगाचे जे आपण आयोग नेमतो, हा साधारणतः त्याचं म्हणजे कालावधी किती असू शकतो त्यांच्या पदाचा, त्यांचे वेतन भत्ते किती असू शकतात, याबद्दलचं हे कलम आहे. साधारणतः आयोग नेमताना महाराष्ट्र शासनाच्या लेव्हलवरून तो नेमला जातो. त्याच्यासाठी एक कमिटी तयार केलेली आहे. या कमिटीमध्ये साधारणतः मुख्यमंत्री, एक कॅबिनेट मंत्री आणि विरोधी पक्षनेता अशा प्रकारची 3 लोकांची एक समिती नेमलेली आहे. कॅबिनेट मंत्री हा मुख्यमंत्र्यांनी नॉमिनेट केलेला एक कॅबिनेट मंत्री असतो आणि विरोधी पक्षनेता आणि मुख्यमंत्री अशा तिघा मिळून आयोगाची नेमणूक केल्या जाते. या आयोगामध्ये साधारणतः एक मुख्य लोकसेवा हक्क आयुक्त आणि इतर
9 साधारणतः लोकसेवा राज्यसेवा हक्क आयुक्त असतात. प्रत्येक डिव्हिजनसाठी एक म्हणून असे साधारणतः 10 लोकांची कमीत कमी नियुक्त म्हणजे सिलेक्शन्स केल्या जाते, यांची निवड केल्या जाते. एकाचं मुख्य जे लोकसेवा हक्क आयुक्त आहे याचं मुख्यालय हे मुंबई शहर, मुंबई उपनगरी, मुंबई जिल्हा यांच्या पुरतं मर्यादित असते आणि उर्वरित डिव्हिजनसाठी प्रत्येक डिव्हिजनसाठी एक राज्य लोकसेवा हक्क आयुक्त यांची नेमणूक केल्या जाते. अशा पद्धतीने साधारणतः 10 लोकांची निवड याच्यामध्ये केली जाते आणि हे प्रत्येक डिव्हिजनला एक आणि बाकीचे मुख्य आयुक्त हे मुंबई कार्यक्षेत्र त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांचं मुख्यालय हे मुंबईला असते. तर याची नियुक्ती करताना याचं क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे, याची पात्रता काय असली पाहिजे या आयुक्तांची, तर हे आयुक्तांना प्रशासनाचा दीर्घ अनुभव असलेली व्यक्ती असली पाहिजे. अशी व्यक्ती त्या ठिकाणी निवडल्या जाते आणि तो आयोग तयार केला जातो. तर याची पात्रता आपल्याला समजली की याचा कालावधी किती आहे. आयुक्तांचा कालावधी किती आहे, तर तो साधारणतः वयाच्या 65 वर्षापर्यंत किंवा तुमचा 5 वर्ष असा हा कालावधी निश्चित केलेला आहे. जो अगोदर येईल तो कालावधीपर्यंत ते आपलं पद धारण करू शकतात. यांचे वेतन व भत्ते कसे आहे, तर जे मुख्य लोकसेवा हक्क आयुक्त आहे यांना जे पगार वेतन मिळतात ते राज्याचे जे मुख्य लोकसेवा हक्क मुख्य माहिती आयुक्त आहे त्यांच्याबरोबरचा त्यांचा पगार वेतन असतो, वेतन व भत्ते असतात. आणि जे राज्य लोकसेवा हक्क आयुक्त आहे त्यांचे वेतन हे साधारणतः मुख्य सचिव जे असतात, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव आहे त्यांच्या वेतनाबरोबर त्यांचे वेतन आहे. अशाप्रमाणे त्याचे पदाचा कालावधी आणि त्याचे वेतन व भत्ते हे नियम कलम 13 प्रमाणे निश्चित केलेले आहे. कलम 14 हा अपात्रतेच्या संबंधात आहे. कलम 14 हा कलम 15 हे अपात्रतेचा संबंध आहे. 14 हे तुमचं पदावधी व सेवेच्या शर्ती संबंध आहे आणि कलम 13 हे म्हणजे जे आयोग गठीत करायचा आहे त्या आयोग गठीत करण्याचा संबंध आहे. या ठिकाणी थोडी चूक झालेली आहे. ती अशी आहे की कलम 13 हे आयोगाच्या गठन संबंधात आहे आणि कलम 14 हे त्याचा पदावधी आणि वेतनाच्या संबंधामध्ये आहे. आणि कलम 15 जे आहे हे कलम 15 हे तुमच्या अपात्रतेच्या संबंधाने आहे. जर लोकसेवा हक्क आयुक्त किंवा मुख्य आयुक्तांना पदावरून जर काढायचं असेल किंवा त्याची अपात्रता जी येते ती अपात्रता जी कारणं आहे ती कारणं अशी आहे की ते जर काम करण्यास सक्षम राहिले नाही, शारीरिक मानसिक स्थिती त्यांची खालावली असेल किंवा ते राज्यपालाच्या मते ते काम करण्यात असमर्थ असेल तर त्यांना